जिल्हा परिषदेच्या जलसंधारण विभागात मोठा घोटाळा उघडकीस आला असून लाचखोर अधिकारी वैशाली ठाकरे यांच्या कामकाजातील गंभीर अनियमितता समोर आल्या। चौकशी दरम्यान झालेल्या दप्तर तपासणीत अनेक धक्कादायक बाबी उघड झाल्या आहेत। ठाकरे यांनी महत्त्वाच्या फायली जाणीवपूर्वक दडवून ठेवल्याचं तसेच शासन आदेश ढाब्यावर बसवत निविदा प्रक्रिया न राबवल्याचं स्पष्ट झालंय। या प्रकरणात आधीच मोठी कारवाई झाली असून गत महिन्यात वैशाली ठाकरे आणि सहाय्यक लेखा अधिकारी अरुण धारणकर यांना तब्बल 50,000 रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली आहे। या घटनेनंतर ठाकरे यांच्या कामकाजावर संशयाची छाया अधिक गडद झाली होती। दरम्यान जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत 58 कामांच्या निविदांमध्ये मोठा घोळ झाल्याचंही चौकशीत स्पष्ट झालं। नियमबाह्य पद्धतीने अटी शर्तींना हरताळ फासून मर्जीतील ठेकेदारांना लाभ देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप ठाकरेंवर आहे। या सर्व प्रकारामुळे प्रशासनाने ही निविदा प्रक्रिया यापूर्वीच रद्द केली होती। लोकप्रतिनिधींच्या तक्रारीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले होते। 2 वर्षांतील सर्व कामकाज फाईल्स आणि दिलेले कार्यारंभ आदेश यांची तपासणी करण्यात आली। या तपासणीत ठाकरे यांच्या कामकाजात मोठ्या प्रमाणावर मनमानी आणि आर्थिक गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं। या चौकशीचा सविस्तर अहवाल आता शासनाकडे पाठवण्यात आला असून ठाकरे यांच्यावर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दरम्यान चांदवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील हाणामारी प्रकरणातही संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याच्या कामकाजाची चौकशी पूर्ण झाली आहे। या अधिकाऱ्याने कारवाई टाळण्यासाठी राजकीय दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे। कर्मचारी संघटनांची दिशाभूल करून स्वतःच्या बाजूने वातावरण तयार करण्याचाही प्रयत्न झाला होता। मात्र प्रशासनाने याचीही गांभीर्याने दखल घेत सखोल चौकशी केली आणि संबंधित अहवाल शासनाला सादर केला आहे। आता या दोन्ही प्रकरणांमध्ये शासन कोणती कठोर पावले उचलते याकडे राज्यभराचे लक्ष लागले आहे। द पोलीस न्यूज ब्युरो, नाशिक।